रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथून पर्यटनासाठी गेलेल्या 19 जणांच्या गटातील 5 तरुण समुद्रातील प्रबळ प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास काही तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते। मात्र समुद्रातील जोरदार करंट आणि उंच लाटांचा अंदाज न आल्याने 5 जण खोल पाण्यात ओढले गेले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवनरक्षक, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। बेपत्ता झालेल्या तरुणांमध्ये आदित्य संतोष राऊत, अनिकेत बंडू हिवराळे, आनंद राजू नरवडे, प्रेम दीपक आदमने आणि यश रामेश्वर कांबळे यांचा समावेश आहे। रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत असले तरी बोटी आणि जीवरक्षकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। आज गणपतीपुळे इथे समुद्र किनाऱ्यावर साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान 19 छत्रपती संभाजीनगरचे बिडकीनची काही मुलं इथे समुद्रामध्ये पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले असतात। त्यातील 5 जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। सध्या कोस्ट गार्ड आणि इतर मच्छीमार बांधवांच्या बोटींनी त्यांचा शोध सध्या सुरू आहे। पोलीस घटनास्थळी दाखल आहे। DSP नितीन बगाटे आणि आमची पूर्ण टीम या कार्यासाठी लागलेली आहे। बाकी मुलांना वाचवण्यात यश आलेलं आहे। बाकी 14 मुलं इथे सुखरूप आहेत। जे मध्ये मुले गेलेले आहेत त्यांचे शोध सुरू आहेत ते असे की आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने, यश कांबळे हे 5 मुलं समुद्रामध्ये गेलेले आहेत वाहून। त्यांचा शोध सध्या सुरू आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत।